सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्षप्रवेशाचा सूरसपाटा लावला असून अनेक गाव व वाड्यांमधील हजारो ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पसंती देत जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. दिनांक 29 डिसेंबर रोजी शेतकरी कामगार पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी पक्षाचं विकासाचं घड्याळ हाती घेत अडुळसे ग्रामपंचायतमधील गौळमार, पाच्छापूर ग्रामपंचायतमधील आसानेवाडी आणि नाडसूर ग्रामपंचायतमधील सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विकासात्मक कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सुतारवाडी गीताबाग येथे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्ते गौळमाळ ग्रामस्थ, आसानेवाडी ग्रामस्थ, नाडसूर ग्रामपंचायतमधील सदस्य व ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गंगाधर जगताप, ग. राम हात्रे, डी.सी. चव्हाण, सरचिटणीस सुनील राऊत, पाली शहर अध्यक्ष ललित ठोंबरे, जांभूळपाडा जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष विलास पालवे, नगरसेवक सुलतान बेनसेकर, राष्ट्रवादी काँग्रेस सुधागड तालुका युवक अध्यक्ष नितेश दळवी, नगरसेवक अशिक मणियार, मोहम्मद धनसे, युवनेते विकास काटकर, विजय जाधव, संदेश बारसकर, जितेश खंडागळे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत. सुधागड सारख्या आदिवासी बहुल दुर्गम असलेल्या तालुक्यामध्ये गेली 30-35 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचंड प्रमाणाचा विकास आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने करत आहोत. आज आपल्या सर्वांचा पक्षप्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवर केलेल्या कार्याचा गौरव आहे असा माझा कार्यकर्ता त्या ठिकाणी मानतो. याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये असलेल्या गावातल्या विकासाच्या कामाला वेग कसा देता येईल, आपल्याला अभिप्रेत असलेल्या छोट्या मोठ्या कामाच्या संदर्भामध्ये मान्यता मिळवून कशी सुरुवात करता येईल याचा पूर्णपणाचा शब्द खासदार म्हणून सुनील तटकरे म्हणून मी आपल्याला आज या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत. आपल्याला माझी विनंती आहे की अजून एक 10-12 दिवसात जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित होऊ शकतात आणि त्या निवडणुका मतदान हे कदाचित फेब्रुवारीला येईल असं रोज वर्तमानपत्रातून माहितीच्या द्वारे कळत आहे. एवढं नक्की आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या निवडणुका आता 31 जानेवारीपर्यंत घेणं हे राज्य निवडणूक आयोगाला बंधनकारक त्या ठिकाणी आहे. एकेकाळी सुधागडचा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला, अनेक वेळा पंचायत समितीमध्ये वसंतरावच्या नेतृत्वाखाली आपण पंचायत समिती नेहमीच आपण यशस्वी आलो. काही वेळेला जिल्हा परिषदच्या 2 जागा, काही वेळेला 1 जागा असंही त्या ठिकाणी मिळवत आलो. या वेळेला मात्र पक्ष उद्याच्या भवितव्यामध्ये कोणाच्या समोर निवडणुकीच्या पातळीमध्ये चर्चा करायची आहे ही चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्या पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील आणि आपल्या मित्र पक्षाच्या वाट्याला ज्या जागा येतील त्याच्यात पूर्ण ताकदीने आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आपला झेंडा त्या ठिकाणी फडकवायचा असल्यामुळे आपण त्या कामाच्या वतीमध्ये सुद्धा सतर्क राहावं. मला विश्वास आहे की सुधागड तालुक्यामध्ये ही जनता विकासाची प्रेमी जनता आहे. केलेल्या विकासाच्या बाबतीमध्ये आपल्या भावना सकारात्मक पद्धतीच्या नेहमी व्यक्त करतात आणि त्या साऱ्याचा परिणाम म्हणजे आज आपल्या सर्वांचा पक्षप्रवेश आहे. आज मला खूप कार्यक्रम करून मुंबई महापालिकेचे उमेदवार सुद्धा जाहीर करायचे आहेत. मी आपल्या सर्वांचं प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत करतो आणि शब्द देतो की विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये कुठला कधी निधी कमी पडू देणार नाही. आणि आपले अनिकेत भाई सुधागड तालुक्यामध्ये अधिक लक्ष करत असतात. काही आपले मंत्री आहे आणि पक्ष आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. थोडा विश्वास देतो, आपले स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ग्रामपंचायतीतील आसानेवाडी तसेच अडुळसे ग्रामपंचायतीतील गौळमार तसेच नाडसूर ग्रामपंचायतीतील
सदस्य व इतर सर्व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांचा आज इटाबाग येथे आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यावेळी निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेतृत्वावर विकास कामांच्या अपेक्षेने आज हे सर्वच ग्रामस्थ यांनी हा प्रवेश केला आहे. निश्चितपणे त्यांचं सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो व त्यांचा त्या पक्षामध्ये यथोचित मान सन्मान राखला जाईल असं या ठिकाणी आश्वासन देतो. त्या कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, मान्य आमदार असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे येत्या काही महिन्यांमध्ये तुमची प्रलंबित जी काही विकास कामे असतील ती पूर्णपणे करण्याचा शब्द त्या ठिकाणी देतो. भविष्यात देखील आपल्या गोलमाल असेल, काही फॉरेस्टचे विषय असतील, तुमचे अंतर्गत काही विकास कामे असतील, अगदी गोलमालमध्ये दुग्ध व्यवसाय असेल, आसनवाडींचं रोजगार असेल, या संदर्भात देखील काही पावले आम्ही सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निश्चितपणे उचलू व निश्चितपणे या सर्व ग्रामस्थांची सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगती होण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.